आत्ता पोचलोय जेजुरी मध्ये। चला घोडा गाडी, चला बोला इकडे बघा आम्हाला पाठी बघायला नाही होत। आम्ही आता चाललेलो आहे रूम वरती। घोडा गाडी मध्ये फर्स्ट टाइम बसलोय। छान एक्सपिरियन्स मिळतोय, खूप मस्त वाटतंय। बघा सम्राट, सम्राट बघा आमचा कुठं पकडू। मयूर भाऊ हा घोडा असा प्रवीण, प्रवीण चमो आहे का? मस्त वाटतंय वा। रामकृष्ण हरी माऊली। चला आता निघालोय आम्ही। लॉक वगैरे केला दरवाजा रूमला। माऊली कुठले तुम्ही? कुठले? परभणी। अच्छा अच्छा, तिघच होतात तुम्ही? तिघच आपण की अजून होते? अच्छा अच्छा, आता निघालात? अच्छा आज घेतलात रूम? अच्छा अच्छा, हां 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 हां, ठीक आहे ठीक आहे, चला चला। आम्ही रायगड। हो हो, इकडे बघा रायगड। माऊली रामकृष्ण हरी। शुभ सकाळ रामकृष्ण हरी माऊली। तर आता आम्ही निघालोय। रूम वगैरे लॉक करून घेतली, सामान वगैरे घेतलंय सर्व, आणि इथं बघताय सर्व रेडी आहेत। आणि ॲक्च्युली मगाशीच आम्ही सकाळीच उठलो होतो, 6:30-7 वाजता उठलो काहीतरी। आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला इथेच मठामध्ये जाऊन। आता वाजलेत आहेत 11:30, आणि इथून आपल्याला आता हे चावी वगैरे पहिले देऊया आपण रूमची, आणि मग इथून एस टी स्टँडवरून आपल्याला पकडायची आहे गाडी जेजुरी, आणि जेजुरीला जाऊन मग दर्शन वगैरे पहिला घेऊया, आणि मग बघूया तिकडे जाऊन जेवणाचं वगैरे कसं काय करायचं ते, कारण जेवणाचा अजून काय प्लॅन नाही आहे। आता इथं नाश्ता तर झाला आहे व्यवस्थित, आणि इथंच आपण काल होतो। आता इथं गर्दी बघा किती। तर हे बघा, हे ऑफिस आहे। इथं तुम्हाला रूम वगैरे मिळून जातील। आणि इथं बघताय तुम्हाला दिसतं, ही बघा, ही इथे जी लाईन आहे ना ती फॉर्मसाठी, म्हणजे रूम तुम्हाला पाहिजे असेल तर इथं तुम्हाला पहिला फॉर्म भरायला लागतो, आणि मग तुम्हाला रूम दिली जाते ती या ऑफिसमध्ये। आणि हे बघा, हे सर्व लोक आहेत ना रूमसाठी तर वेटिंगला आहेत। आता हे लोक तिथं फॉर्म वगैरे भरणार, त्याच्यानंतर त्यांना रूम भेटणार तिथं। आणि आता आम्ही निघालो। सामान मागे टाका, सामान मागे टाका। जेजुरी जेजुरी जेजुरी, कोल्हापूर कोल्हापूर गडहिंग्लज। गाडी कुठली भेटली माहिती आहे का आपल्याला? 12ची। तर आत्ता पोचलोय जेजुरी मध्ये। वाजले 5 वाजले आता। किती वाजता बसलो रे आपण? 12 वाजता बसलो पंढरपूर मधून, 5 वाजता इथं पोचलोय। म्हणजे मध्ये नाश्त्यावर जेवायला वगैरे थांबलो होतो म्हणून थोडा टाइम झाला। आता जस्ट पोचलो जेजुरीत। आणि हे बघा, या मामांकडे आम्ही घेतलोय भंडार वगैरे, हे सर्व हातात हे घेतलंय आहे भंडार वगैरे। आणि आता इथून निघालोय आम्ही, आणि आपला सामान वगैरे काय झाला पैसे
आपले जे पण बॅगे वगैरे ते तिथेच ठेवलेत त्या मामांजवळ आणि मग त्यांच्याकडूनच आपण भंडारा वगैरे घेतला आहे. आता चाललोय गडावर आणि आलाय नेमका पाऊस. काय करायचं, छत्र धरून चाललो आता. दोघं पण हे दोघा भिजतात बघा, दोघी पण बघा कशा चालतात. आणि इकडे प्रवीण आणि सम्राट आहे. चाललोय चालत चालत. बॅगा पण एकदम खालीच ठेवलेत जेणेकरून वरून येताना परत हातात बॅगा नको आहे. तिथूनच खालून घेतले की डायरेक्ट गाडीमध्ये बसणार. डायरेक्ट बूम बाय. चला तर पहिलाच नंदी महादेवाचं दर्शन झालंय आपलं. आणि मी तुम्हाला दाखवलं नाही, इथून आहे ना एंट्री बंद आहे. जो मेन गेट आहे ना, जो मेन गेट आहे तिथून एंट्री बंद आहे. म्हणून पलीकडे एक रस्ता आहे, तिथून चाललोय आतमध्ये. मेन गेट बंद आहे, काहीतरी काम चालू आहे तिथं, त्याच्यामुळे आता इकडनं चाललो. हा बघा इथं पायऱ्यांचं काम चालू आहे, पूर्ण पायऱ्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिकडनं एंट्री बंद ठेवलेली आहे. म्हणून ह्या साईडनं चालू आता. शंभो, हा बघा डुक्कर बघा. शंभू डुक्कर काय आहे, डुक्कर. जेजुरीला आलो ना. हाय कर ये. हाय, आम्ही जेजुरीला आलो. जेजुरी. चला काय रे, काय बोलतो. 10 रुपये. हा ह्यालाच. हा टोपीवाला आहे ना. हा तुला घेऊन जातो येता वेळेस. पळू नको, इथंच थांब. त्याला पकडून ठेव, इथं मी येतो पोवरून. शंभूचा फोटोशूट. सम्राट, प्रवीण, स्वप्नाली आणि सम्राट यांचा फोटोशूट चाललाय. त्याला इकडे घे. आय शाबास प्रवीण. एक मिनिट. मला वाटलं रविवार आहे म्हटल्यावर बोलू पब्लिक जास्त असेल. हां कुठे पब्लिक? दर्शनाच्या रांगेत पब्लिकच नाही. मस्त मस्त. चला मल्हारदेवचं पण मस्त लवकर दर्शन होईल. सम्राट हाय.
किती बापा कर कर डोकं टेक डोकं टेक. फायनली देवाचं दर्शन झालंय आणि आता बाहेर आलोय. आता थोडा वेळ एक 5-10 मिनटं थांबू इथे आणि मग निघूया. कारण गाडी पण आहे ना आपल्याला शक्यतो आता बघूया किती वाजता गाडी मिळते ते बघायचं आपल्याला. आणि कारण मुंबई जायचं म्हटल्यावर तर इथून काहीतरी 4:30 पावणे 5 तास दाखवतं आहे मॅपवर. म्हणजेच 5:30 धरून चालायचं आपण. पाय किती स्लिप होतं ते. इथे एकदम सावकाश. बेकार पाय स्लिप होत होता. एकदम सावकाश पाय टाका खाली. इकडे एक ह्या साईडून या. हे बघ इथं पाय सरतात भरपूर. एकदम सावकाश. अरे पाय सरला तर का मला आपला स्लिप झाला तर माहिती आहे काय. पण असो देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे. असं काय होत नाही. पंढरपुरामध्ये आम्हाला पावसाचा थेंब पण भेटला नाही आणि इथं सतत पाऊस चालू आहे. चालू म्हणजे जास्त नाही आहे पण थोडाफार. हां आता जस्ट उतरलोय गडावरून देवाचं दर्शन करून. आणि आपल्या बॅगा एकदम खालच्या दुकानात ठेवलेल्या आहेत. ते आता बॅगा घेऊ आपण आणि तिथून परत चालत जायचं आपल्याला एस.टी. स्टँडला. मगाशी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की मॅपवर दाखवतोय 4.5 तास इथून मुंबई नेरूळ. मॅपवर दाखवतोय 4.5 म्हटल्यावर 5-5.5 1 तास एक्स्ट्राच पकडा. चला बघूया कसा होता आता आपला प्रवास, रिटर्नचा प्रवास. अभी मजा आएगा ना भिडो. गर्दी बघा गर्दी. बसायला जागा नाही. अशी मल्हार काय बोलशील. मल्हार नाही सम्राट काय बोलशील गर्दीविषयी. खूप ओके कर ओके ओके. तर आत्ता स्वारगेटला होतो आम्ही. स्वारगेटवरून गाडी निघाली आहे आणि जवळजवळ 2.5 तासानंतर व्यवस्थित बसायला भेटलं आहे. मागे तुम्ही बघितलात कसे बसलो होतो आम्ही. आता 2.5 तासानंतर व्यवस्थित इथं बसलो आहे. हे बघा कसे तरी 2.5 तास काढलेत आहेत एकामेकाला चिपकून बसून आणि मांडीवर बसून. कंटाळा आला होता पण आता जरा बरं झालं. पूर्ण गाडी खाली झाली. म्हणजे जेजुरीवरून 10 ते 15 लोक स्टँडिंग होती आणि पूर्ण गाड्या ना इथं स्वारगेटला खाली झाली. आणि आत्ता कुठं आम्हाला व्यवस्थित बसायला भेटला. चला व्हिडिओ पूर्ण बघा. घरी जाऊ आणि व्हिडिओ आपण एंड करू. आता घरी किती वाजता पोहोचतो माहिती नाही तरीसुद्धा बघूया. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आणि रात्री आपण आलो आहे 2 वाजता. आणि येता वेळेस जे काय आम्ही म्हणजे प्रवास केला त्या प्रवास काय मी तुम्हाला दाखवलं नाही. जेवण वगैरे आम्ही केलं. म्हणजे स्वारगेटला आम्ही पूर्णपणे तुम्ही बघितलात एका सीटवर एकदम चिपकून बसलो होतो. एकामेकाच्या मांडीवर ॲडजस्ट करत होतो.
आणि स्वारगेटला जशी गाडी आली पोचली तशी गाडी पूर्ण खाली झाली. त्याच्यानंतर स्वारगेट टू नेरूळपर्यंत फक्त गाडीमध्ये 15 ते 16 जण होते. ते पूर्ण गाडी आपलीच झाली होती. आणि आता झाली सकाळ, सोमवारची सकाळ, आणि प्रियंका नाश्ता बनवतोय आणि आपली व्हिडिओ बघत. तर चला, असा आपला सर्व 2 दिवसाचा आपला दर्शन होता पंढरपूर जेजुरी. त्याच्यामध्ये आळंदी पण करणार होतो आपण, पण तुम्हाला पण माहिती आहे बघितला टायमिंग आपला किती झाला. त्याच्यानंतर तर काय म्हणजे आळंदी पॉसिबल नाही झालं आपल्याला. तर ठीक आहे, नेक्स्ट इयर पुढल्या वर्षी नक्कीच करू, किंवा आता मध्येच कधी जमलं पावसानंतर तर तेव्हासुद्धा करूया आपण. पण सध्या आता बघूया, नाशिकचा प्लॅन चालला आहे, पण तो कधी करायचा ते आता माहिती नाही. विचारू आपण प्रवीणला पण, आणि आपण मिळून ठरवूया की कधी करायचं आहे प्लॅन आपल्याला. प्रियंकाचा नाश्ता चालू आहे आतमध्ये, आणि मी पण आता निघालो आहे, नाश्ता करतो आणि जस्ट कामावर निघतो. तर ही तुम्हाला व्हिडिओ शक्यतो मंगळवारी तुम्हाला दुपारी बघायला मिळेल हा ब्लॉग. तर चला, सर्व व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, तुम्हाला आवडले असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन आणि कधी म्हणजे आता मुंबईमध्ये तर कधी आपण ब्लॉग बनवतो, जास्त म्हणजे रोज डेली ब्लॉग नसतात आपले, तर ते तुम्हाला सर्व बघायला मिळतील सर्वात पहिले. त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला, आता व्हिडिओ थांबवतो. भरपूर कंटाळलो होतो रात्री, झोप पण व्यवस्थित काही झाली नाही, आणि बस हाच आपला ब्लॉग होता. चला, तर काळजी घ्या सर्वांनी, आणि थांबवतो आता ब्लॉग इथंच. चला, बाय बाय, भेटून लवकरात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.